नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑगस्ट 2022 मध्ये कितवी कृषी गणना होणार आहे? ऑगस्ट 2022 मध्ये कितवी कृषी गणना होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 11वी गणना होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते? दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षांनी केली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 14 सप्टेंबर 1873 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 तृतीया ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आग्रा या शहराची स्थापना कोणी केली? आग्रा या शहराची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 आग्रा या शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात? खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा या राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे बँगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ययाती या कादंबरीचे लेखक हे वीस खांडेकर, हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा
टीनो पाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपीठ या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, व्यंकटेश माडगूळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. व्यंकटेश माडगूळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे. मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एक एक पान गळावया एक एक पान गळावया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत. युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 सुमती क्षेत्र माढे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 शेकोटी या कादंबरीचे लेखक हे डॉक्टर यशवंत पाटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे. आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गावपांढर हे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी लिहिलेली कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत. स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र मोलोसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, वि व शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. वि व शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कल्पनेचा तीरावर ही वि व शिरवाडकर यांची कादंबरी आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक कोण बनले आहे. पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक कोण बनले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मनीषा रोपेटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे. मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मस्टिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्राच्या अविनाश साबळे हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले. तर ऑप्शन क्रमांक 1 रौप्य पदक हे पटकावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बीड या जिल्ह्याचा अविनाश साबळे हा रहिवासी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले. ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले. तर ऑप्शन क्रमांक 2 जेम्स प्रिन्सेप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले. भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले. तर ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य स्वीकारले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो. सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36, कोणता हा घटक सेल्युलोजचा बनलेला आहे. खालीलपैकी कोणता हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पेशी भित्तिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
37वा कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती? पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 रोम या शहरामध्ये भरली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला? भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 2 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र चपळगावकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅशशी झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 हुबळी येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंडवान श्रेणी या खडकामध्ये कोळशाची निर्मिती झाली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा जिल्ह्यामध्ये 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 124 या कलमानुसार सरन्यायाधीश यांची नियुक्ती केली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 93
उस्मानाबाद, ऑप्शन क्रमांक 2 94, नाशिक, ऑप्शन क्रमांक 3 95, लातूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5 धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धाराशिव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आले आहे? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅशच्या सरकारांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 3 PV नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे यांनी.
1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मेळघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात. भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात. तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भेटतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, डॅश डॅशी उल्हास नदीची उपनदी आहे. डॅश डॅशी उल्हास नदीची उपनदी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 75% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, 31वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? 31वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 असगर वजाहत यांना 31वा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इक्वेडोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे? जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष
म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आयुष मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅश हे मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. डॅश डॅशमध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. तर ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल.